तुम्हाला उदाहरण सांगते म्हणजे तुमच्या लक्षात येईल की परमात्मा केवढा आहे. एकदा देवाच्या घरी लग्नाचा समारंभ होता. मग आता देवाच्या घरचं लग्न म्हणजे संपूर्ण ब्रह्मांडाचा नायक आहे, राजा आहे, मालक आहे. तर संपूर्ण ब्रह्मांडाला आमंत्रण होतं लग्नाचं आणि पत्रिका देण्याचं काम होतं गरुडाचं. देवानं गरुडावर जबाबदारी सोपवली होती की या ब्रह्मांडातील प्रत्येकाला लग्नाची पत्रिका पोहोचली पाहिजे. आणि त्याप्रमाणे अगदी गरुडानेही योग्य प्रकारे देवाची आज्ञेचं पालन केलेलं आहे. प्रत्येकाला पत्रिका पोहोचली आहे. लग्नाच्या 2 दिवस पहिले मग देवानं गरुडाला विचारले, गरुडा सर्वांना पत्रिका पोहोचल्या का? गरुडानं सांगितलं, हो देवा, सर्वांना पत्रिका पोहोचल्या. देव म्हणतात, गरुडा बघ, एकदा आठवण करून बघ, कोणीतरी राहिला आहे एक जण. गरुड म्हणाला, नाही देवा, कोणीच राहिलेलं नाही, मी सगळ्यांना पत्रिका दिली, माझ्या बरोबर लक्षात आहे. तेव्हा देवानं सांगितलं, नाही गरुडा, एक माणूस राहिलाय, एक व्यक्ती असा राहिलाय आणि तेही महत्वाचाच व्यक्ती राहिलाय. तू सगळ्यांना पत्रिका दिली पण त्या महत्वाच्या माणसालाच दिली नाही. महत्वाचं कोण राहिले? गरुड म्हणतो, देवा, असं सगळे तुमचे महत्वाचे आहेत, तुम्ही प्रत्येकाला महत्व देता, तुमच्या सगळ्या भक्तांना महत्व देता, म्हणून मी सर्व भक्तांनाही पत्रिका पोहोचली, सर्वांना दिली. देवानं सांगितलं, सगळ्यांना जरी पत्रिका दिली तरी एक जण राहिलाय, तो म्हणजे माझा सासरा राहिलाय म्हणून सांगितलं. आता सासऱ्याला पत्रिका नाही दिल्यावर कसं जमेल? मग सासऱ्याला द्यायला पाहिजे. गरुड म्हणाला, देवा, पहिली गोष्ट, तुम्हाला एवढे सासरे आहेत ना की खूप सारे, मी सर्वांना पत्रिका अगदी आठवणीनं पहिल्यांदा दिली आहे. असा तुम्ही एखादा नवीन सासरा केला असेल तर मला ठाऊक नाही, पण मला जेवढे माहीत आहेत ना तेवढ्यांना मी पत्रिका दिली आहे. देव म्हणाले, माझा सासरा राहिलाय. गरुडानं विचारलं, कुठला सासरा? कोण सासरा? त्याचं नाव तरी सांगा. देवानं सांगितलं, समुद्र राहिलाय. समुद्र कोण आहे? माझा सासरा आहे म्हणून सांगितलं. गरुड म्हणतो, समुद्र तुमचा सासरा कशामुळे? देवानं सांगितलं, ज्यावेळेस देवांनी आणि दैत्यांनी समुद्र मंथन केलं होतं, त्यातून 14 रत्न निघाली, त्यातलं एक रत्न म्हणजे लक्ष्मी. ती समुद्राच्या पोटातून निघाली म्हणून समुद्र तिचा पिता झाला आणि ती लक्ष्मी माझी अर्धांगिनी असल्यामुळे समुद्र माझा सासरा झाला. तेव्हा मग माझ्या सासऱ्याला पत्रिका दे. गरुड म्हणाला, देवा, पण फार मोठी रिस्क आहे. जर समुद्र लग्नाला आला तर बाकीच्या वराडींचं काय होईल? कारण या जगामध्ये समुद्र किती मोठा आहे, समुद्रात किती पाणी आहे, आणि ते जर बाहेर आलं तर कसं होईल हो? सर्व जग बुडून जाईल ना. देवानं सांगितलं, गरुडा, तू चिंता करू नकोस, तू तुझी जबाबदारी पार कर, तू आधी जा, पत्रिका देऊन ये, बाकीचं सगळं मी पाहतो. तेव्हा गरुड घाबरत घाबरत गेलाय आणि त्याने लांबूनच दुरूनच समुद्राला सांगितलं, समुद्र महाराज, देवाच्या घरी लग्न आहे आणि हे तुम्हाला आमंत्रण पत्रिका म्हणून लांबूनच समुद्रात पत्रिका फेकली. आणि गरुडानं घाबरून पळायला सुरुवात केली, कारण हे मागे आलं तर काय करावं. आणि झालं तसंच. गरुड पुढं निघाल्याबरोबर समुद्रानं पत्रिका पाहिली की समुद्रही निघालाय लग्नासाठी. आता समुद्राचं पाणी बाहेर पडायला लागलं. गरुड घाबरत घाबरत आला, देवाच्या चरणावर पडला, प्रभू, हे काय केलं तुम्ही? अहो, समुद्र खरोखर निघालाय लग्नाला यायला, आणि या ठिकाणी जर समुद्र आला तर बाकीचे वराडी कुठं बसतील? देवानं सांगितलं, तू चिंता करू नकोस. भगवंताने समुद्राला आज्ञा केली की तू माझ्या हाताच्या एका रोमामध्ये सामावून बस. हातावरचा एक केस, एवढा मोठा समुद्र भगवंताच्या हातावरच्या एका केसामध्ये
खूप छान गायलं. आणि महाराज तुमचं नाव काय? गणेश महाराज. तुमचा आवाज खरंच गोड आहे, गायन खरंच गोड, खूप गोड आहे. सुरुवातीला मी त्यावेळेस ऐकलं पण म्हणजे लक्षातून गेलं, पण आता परत तुमचं गायन ऐकलं. खरंच आवाजात गोडवा आहे. आवाजात गोडवा असेल ना तर कसंही गायन केलं तरी गोड वाटतं, आणि त्यात ते गातात बी सुंदर आणि आवाज पण गोड आहे. तर टाळकरी सर्वच गायक वादक अगदी योग्य आहेत की कुठेही पहिल्यांदाच सांगितलं की नावबोट ठेवायला जागा नाही. तर अगदी योग्य प्रमाण दिलं की अनंत ब्रह्मांडे एके रोमी ऐसे धेंडे. देवाच्या एकेका रोमामध्ये अनंत ब्रह्मांड व्याप्त आहेत. एवढा मोठा समुद्र भगवंताच्या एका केसामध्ये सामावून बसला, तर मग आपण त्याचं अस्तित्व मोजमाप करू शकतो का? नाही. म्हणून एवढा हा शब्द वापरला, विठ्ठल विठ्ठल.